Hello dear student, welcome back. We are learning the third lesson, that is indefinite integration. Already we have completed the first exercise. In that we have learned how to find out the integration of the given function. Now we will move to the next topic, that is methods of integration. How to solve the integration. There are different types of methods. Now the first one is इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. म्हणजे जेव्हा इंटिग्रेशन एखाद्या फंक्शनचं दिलं असेल त्याच्यात आपण सबस्टिट्यूशन करून ते इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं. सो देर आर थ्री पार्ट्स हाऊ टू फाइंड आउट द इंटिग्रेशन. देर आर थ्री मेथड्स. फर्स्ट मेथड इज बाय सबस्टिट्यूशन. म्हणजे एखाद्या टर्म्सच्या ऐवजी आपल्याला एक्स, थीटा, टी असं सबस्टिट्यूट करायचं असतं. जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पण केलं होतं. एक्स मध्ये फंक्शन असेल त्याला टी मध्ये केलं, यू मध्ये, व्ही मध्ये असं कन्वर्ट करून मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढलं होतं. त्याच पद्धतीने सेम वे वी आर गोइंग टू फाइंड आउट द इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. द सेकंड वन इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. दिलेल्या फंक्शनचे पार्ट्स बनवायचे आणि मग एकेका पार्ट्स आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे. अँड द थर्ड वन इज इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. एक पार्शियल फ्रॅक्शन कसं फाइंड आउट करायचं ते या इंटिग्रेशन मध्ये आपल्याला लर्न करायचं आहे. In that, we are going to start the first one, that is integration by substitution. The first theorem is if x is equal to theta, जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये आपण थीटा घेतलाय, is differentiable function of t. सॉरी थीटा नाही तो पाय आहे, ते थीटा येतात तोंडात. if x is equal to phi is differentiable function. हे जे फंक्शन आहे पाय फंक्शन ते डिफरेंशिएबल फंक्शन आहे of t. Then integration of function with respect to dx is equal to function phi t. मग या फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि ते त्याला phi dash t dt. फॉर एक्झाम्पल आता हे थेरम मध्ये आपल्या लक्षात नसेल आलं, सपोज हे इंटिग्रेशन आहे. ओके, मग आता ह्या इंटिग्रेशन मध्ये काय करायचं आपल्याला एक सबस्टिट्यूशन करायचं. मग मी सबस्टिट्यूशन मीन्स लेट हा जो एक्स क्यूब आहे जर तुम्ही बघितलं तर या एक्स क्यूबचे डेरिव्हेटिव्ह इथे आहे. ठीक आहे, आता आपण हे डिफरेंशिएबल फंक्शन आहे म्हणजे एक्स क्यूब दिस फंक्शन इज डिफरेंशिएबल. जसे इथे म्हटलं एक्स इज इक्वल टू पाय इज डिफरेंशिएबल. सो इन दिस फंक्शन एक्स क्यूब इज द डिफरेंशिएबल फंक्शन. लेट एक्स क्यूब इज इक्वल टू टी. देयरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे हातात हात घालून चालणार आहे. म्हणजे ते सोबत असं नाही की तुम्ही इंटिग्रेशन सुरू केलं सो वी हॅव टू फॉरगॉट द डेरिव्हेटिव्ह, नथिंग. ओके, सो एक्स क्यूब इज इक्वल टू टी. व्हाट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब? 3x square dx is equal to dt. So this is the derivative of this function. Now 3x square dx can be written as dt and this x cube is written as t. So this is the substitution. This part we are going to substitute in the given function. Therefore integration of 3x square, see 3x square dx and this sine cube x cube. So what is 3x square dx? Actually मागे पुढे लिहिलेलं it means sine x cube. This is multiplication, so we can change their order. Now what is x cube? X cube it means that t. So sine t into 3x square dx. 3x square dx means dt. See, we have converted this longest function into shortest one. Integration of sine t. We know what is the integration of sine t? That is cos t, negative cos t. But resubstitute the value. So negative cos. What is t? T means x cube. So this is the integration of given function. Such a type of questions we are going to solve. So this is known as substitution method. Now we'll see the corollary depends on them. In that substitution method, there are four corollaries. If you will observe the question properly, then easily you can find out the integration of a given function. For example, integration of function f of x is equal to gx plus c. Then integration of f of a plus x plus b. See student, it was just a function x. Now it turns to the function ax
a ने मल्टिप्लाय केलंय आणि समथिंग वी हॅव ऍडेड इन दॅट. देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन इज ax plus b and the integration डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस a into x चं डेरिव्हेटिव्ह काय a. मग त्या a ने आपल्याला डिवाइड करायचं असेल. फॉर एक्झाम्पल बघा, इंटिग्रेशन ऑफ sec square px minus 2. Suppose this function is given. Okay. Now find out suppose this is x. मग sec square x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं tan x. So the integration is tan x. But what is x? Px minus 2. After that, this x is multiplied with the 3. So divide this whole term by 3 or you can write 1 into 3. म्हणजे तुम्हाला काय करायचं, दिलेल्या फंक्शन मध्ये जर x च्या जागी जो कोणता नंबर असेल त्या नंबरचा डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि त्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करायचो, इंटिग्रेशन मध्ये त्या टर्मने आपल्याला डेरिव्हेटिव्ह त्याला डिवाइड करायचं आहे. ओके. द नेक्स्ट करोलरी इज क्वेश्चन कोणत्या फॉर्म मध्ये, इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये दिलेला आहे. खालच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर त्याचा डायरेक्ट आन्सर येतो log f of x plus c. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ cot x. आता इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर नाहीच आहे, सो विल राइट इट इन अ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म. व्हॉट इज द cot x? Cot x means cos x upon sin x. Just think that the derivative of sin is cos. See, this is function and function's derivative in numerator. Sin the derivative cos. So directly we can write that answer as a log cos x. See, log of f of x. Sorry, log of f of x म्हणजे log sin x. हे फंक्शन आहे, या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे, त्याचा आन्सर येतं log of f of x plus c. सी लिहायचं राहून जातो, तर लक्षात ठेवा ऑर्बिट्ररी कॉन्स्टंट आपल्याला प्रत्येक ह्याच्यात लिहायचं आहे. सो लॉग ऑफ साइन एक्स खालचा नंबर तसा लिहायचा आपल्याला, नंबर असेल जे काही दिलं असेल ते. ठीक आहे. नेक्स्ट करोलरी आहे इंटिग्रेशन ऑफ f of x रेस टू n इनटू f डॅश x. एक फंक्शन असेल की या फंक्शनला n दिल्यावरती म्हणजे x रेस टू 7 x रेस टू 8 असतं त्या पद्धतीने, आणि या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह पुढे दिले मल्टिप्लिकेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल आता हे फॉर्मेशन इथे आलं बघा, साइन इनवर्स x आणि रेस टू क्यूब. साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x इज 1 मायनस x स्क्वेअर. म्हणजे तुम्ही बघितलं तर फंक्शन रेस टू n इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. साइन इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. फंक्शन आणि त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये दोन करोलरी झाल्या. पहिल्या ह्याच्यामध्ये होतं फंक्शन आणि या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये, म्हणजे इथे डिव्हिजन होती. फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह असं जर आलं तर त्याचा आन्सर येतं फंक्शन रेस टू n प्लस 1. मग फंक्शन काय? साइन इनवर्स. म्हणजे याचा आन्सर येईल साइन इनवर्स x हे फंक्शन रेस टू n प्लस 1. n म्हणजे किती आहे? 3 अपॉन 4. म्हणजे आता तुम्हाला क्वेश्चन बघताना असं बघायचंय की दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे का फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह साइडला दिलेलं आहे. हे असं जर कॉम्बिनेशन तुमच्या लक्षात आलं तर द लास्ट करोलरी इज इंटिग्रेशन ऑफ फंक्शन f डॅश x अपॉन अंडर रूट f ऑफ x. म्हणजे नियर अबाउट या थर्ड करोलरी सारखीच आहे, फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती, पण फंक्शन कशामध्ये? अंडर रूट मध्ये. f डॅश x अपॉन अंडर रूट f ऑफ x. या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला आहे आणि हा जो फंक्शन आहे तो अंडर रूट मध्ये असेल, देन द इंटिग्रेशन ऑफ सच अ टाइप ऑफ फंक्शन इज इक्वल टू 2 रूट f ऑफ x प्लस c. फॉर एक्झाम्पल आता याचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं, फंक्शन आहे सपोज log x. फंक्शन log x. log x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1 अपॉन x. मग हा 1 इथे सपोज असं या फंक्शनचे इंटिग्रेशन काढायला सांगितलं. सो फर्स्ट थिंग log x and what is the derivative of log x? 1 upon x. This 1 upon x we can write in numerator also, but still the denominator can come downside. So easily we can write it as 1 upon x. This x can be written in numerator under root log x. What is the answer?
function in under root and the derivative in numerator. So the answer is 2 root f of x. So answer is 2 root. What is f of x? That is log x plus c. So we are going to use such a 4 corollaries into the exercise 3.2. Let's start 3.2. Before exercise 3.2, we should know that some integration of some trigonometric functions. Okay, we don't have the integration of tan x. We have integration of sec square x. Okay, now integration of tan x, we'll use the corollary integration of sin x upon cos x. See, tan can be written as sin upon cos, and the derivative of cos is sin. So by using this formula, we get the answer as a log 1 upon cos x. But what is 1 upon cos x? That is sec x. So here some standard formulas are written. So include these 4 formula into the previous one. Okay. Integration of tan x is log sec x plus c. Integration of cot x is equal to log sin x plus c. Integration of cot means what? Cos x upon sin x. Function आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर त्याचा आन्सर येतो log of function. So log of sin x plus c. इथे पण log of function आलं पण तो डिनॉमिनेटर मध्ये होता म्हणून त्याला आलं होतं इथे नेगेटिव्ह साइन येते. ठीक आहे, म्हणून त्याला आन्सर आला log of sec x. इंटिग्रेशन ऑफ sec x. इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे पण आपला sec x चा फॉर्म्युला नाही. सो इंटिग्रेशन ऑफ sec x is equal to log sec x plus tan x. And integration of cosec x is equal to log cosec x minus cot x. इथे प्लस आहे दोघांमध्ये, इथे मायनस आहे. ठीक आहे. Now we start the actual exercise 3.2. First question, integrate the following function log x raised to n upon x. Now first we have done the 4 corollary. In which corollary this sum fits? Now see, I is equal to integration. This is x, so we can write it as a 1 upon x into log x raised to n. So this can be written as, write down this log x raised to n into 1 upon x. Now the corollary is third. Integration of function raised to n into f dash x is equal to function x raised to n plus 1 upon n plus 1. This is the corollary. Function log x raised to n, and what is the derivative of log x? That is 1 upon x. So this corollary is exactly applicable for this sum. Function raised to n into derivative. So what is the answer? Function raised to n plus 1 upon n plus 1. So by this corollary, directly we can write the answer as in log x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. So the integration of this function is log x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. Now the second question. Second question is sin inverse x raised to 3 by 2 upon 1 minus x square. Integration sin inverse x raised to 3 by 2 into, this function is in denominator, so we can write it as a 1 upon 1 minus x square. If you will observe, this second question is as similar as the first one. Function raised to n into derivative of this function. The derivative of sin inverse x is 1 upon 1 minus x square. By corollary, what is that? Integration of function raised to n into f dash x. If this is the condition, the answer is function raised to n plus 1 upon n plus 1. So by using this property for this integration, we can get the answer as a function. What is the function? Sin inverse x raised to 3 upon 2 plus 1 upon 3 upon 2 plus 1. Therefore, sin inverse x 2 into 1 2 plus 3, so it is 5 by 2 upon 5 upon
2. If you have to write again next step, say this 2 goes to the numerator. So the last answer is 2 sin inverse x pi by 2 upon pi. So this way we have to find out the, by using corollary we are going to find out the integrations. Thank you.